कौतुकास्पद आणि अभिनंदनीय अशा प्रकारची ही बाब आहे। खरं तर सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत बुद्ध हा विषय अतिशय महत्वाचा आहे। जगातल्या महान महामानवांच्या श्रृंखलेची सुरुवातच तथागत बुद्धांपासून होते। बुद्ध ही जगाला मिळालेली महान देण आहे। ज्या भारतभूमीतून बुद्ध होऊन गेले त्या भारतभूमीतून बुद्ध हद्दपार झाले याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे। बुद्धाचा भारत आणि भारताचे बुद्ध आणि सर्वोत्तम भूमिपुत्र असलेले बुद्ध आणि बुद्धांचं तत्वज्ञान आणि संस्कृती आज सर्व जगाने स्वीकारली। त्याच देशामध्ये सर्व बहुजन समाजाने बुद्धाला समजून घेण्याची आज खरी गरज निर्माण झालेली आहे। बुद्ध म्हणजे ज्ञान विज्ञान आहे। बुद्ध म्हणजे अहिंसा, बुद्ध म्हणजे सत्य, बुद्ध म्हणजे सदाचार, बुद्ध म्हणजे समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बुद्ध म्हणजे स्त्री पुरुष समानता, बुद्ध म्हणजे विश्व कल्याण, बुद्ध म्हणजे विश्व शांती। म्हणून युद्ध नको, बुद्ध हवाय। आज बुद्धाच्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे, गरज आहे आणि म्हणून बुद्धाच्या जयंतीच्या निमित्त या ठिकाणी आपण बुद्धाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काळ बराच होऊन गेलेला आहे, 2500 वर्षापूर्वीचा काळ, आणि हा काळ जर पाहिला तर वर्ण व्यवस्थेचा काळ, माणसाने माणसाला गुलाम बनवलेला काळ। आणि अशा अवस्थेमध्ये बुद्ध एक तत्वज्ञान, बुद्ध एक संस्कृती, बुद्ध एक मानवतावादाची चळवळ या देशामध्ये निर्माण झाली। बुद्धपूर्व काळामध्ये वर्ण व्यवस्थेचा प्रस्थ, स्त्री दासत्वाचा प्रस्थ, यज्ञ व्यवस्था, प्राणी हत्या, कर्मकांड, अज्ञान, अंधरूढी, माणसाचा दर्जा त्याच्या जन्मावरून ठरवला जात होता। पुरोहितशाही आणि 62 पंथांचा गलबला। अशा अवस्थेमध्ये तथागत बुद्धांचा उदय झाला। भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेले कपिलवस्तू नगर, ज्या ठिकाणी तत्ववेत्ता कपिल, या तत्ववेत्ता कपिल यांच्या नावावरून कपिल वस्तू नगर, आणि त्याच कपिल वस्तू नगर मध्ये राजा सिद्धोद आणि महामाया यांच्या पोटी सिद्धार्थाचा जन्म झाला। नेपाळमध्ये देवदह हे महामायेचं माहेर होतं आणि पालखी मध्ये बसून महामाया देवदहला जात होत्या। नौतनवापासून आणि महाराजगंज बिहारच्या पासून जवळ 20 किलोमीटर असलेल्या त्या लुंबिनी वनातून पालखी जात होती। वैशाख पौर्णिमेचा दिवस, उन्हाळ्याचे दिवस। महामाया पालखीतून खाली उतरल्या कारण ती एक महाराणी होती, सोबत दासी होत्या, आणि त्या लुंबिनीच्या वनामध्ये शाल वृक्षाखाली उभ्या राहिल्या आणि जंगलामध्ये अर्ध्या वाटेत माहेरला जाण्याच्या आत अर्ध्या वाटेमध्येच एका बाळाला जन्म दिला। तो बाळ म्हणजे क्रांतीचा सूर्य, ज्ञानाचा सूर्य, समतेचा सूर्य, प्रखर विज्ञानवादाचा सूर्य, अहिंसेचा सूर्य, तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध। एक शेतकऱ्याचा मुलगा, 100 नांगराची जमीन घरी, आणि नांगर उत्सव व्हायचा, शेतकऱ्यांचा उत्सव व्हायचा, आणि या नांगर उत्सवामध्ये सिद्धार्थ सामील होत होते। 3 महाल होते, एक उन्हाळ्याचा, एक हिवाळ्याचा आणि एक पावसाळ्याचा। राजकुमार होते, क्षत्रिय कुळामध्ये, आदित्य कुळामध्ये जन्माला आलेले सिद्धार्थ। यशोधरा पत्नी राहुल नावाचा मुलगा, संसारिक जीवनाचा उपभोग घेत असताना घडलं ते वेगळंच, काही कमी नव्हतं। राजकुमार होते, कपिलवस्तू नगरचे राजे होते, शाक्य आणि कोलिय यांचं शेजारचं राज्य, आणि रोहिणी नावाची नदी त्या ठिकाणी वाहत होती, आणि रोहिणी नदीच्या पाणी वाट पारून सातत्यानं संघर्ष होत होता। पण बुद्ध आणि सिद्धार्थ क्षत्रिय कुळामध्ये असल्यामुळं एक संथागार म्हणून शाक्य आणि कपिलवस्तू नगरमध्ये संथागार होतं। संथागार म्हणजे आत्ताची संसद,
आणि त्या संथागारामध्ये ठरलं की सिद्धार्थ क्षत्रिय आहे, त्यांनी हातात तलवार घेतली पाहिजे, युद्ध केलं पाहिजे, युद्धभूमीवर गेलो पाहिजे. सिद्धार्थाने सांगितलं, क्षत्रिय जरी असले आपापसात आणि एकमेकांवर प्रेम करू लागले तर युद्ध करण्याची गरज काय आणि शस्त्र चालवण्याची गरज काय? माणसानं माणसाला मारणं माणसाचं कर्तव्य होऊ शकत नाही. हा मार्ग सहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने आपण सोडू शकतो, हे सिद्धार्थाने सांगितलं. पण शाक्य संघाला ते पटलं नाही आणि शाक्य संघाने सिद्धार्थाला शिक्षा दिली, एकतर युद्धावर जावं लागेल नाहीतर राज्य त्याग करावा लागेल. साथींनो, सिद्धार्थाने राज्य त्याग केला आणि हे जग दुःखमय आहे. खरा धर्म, खरा विचार लोकांमध्ये नव्हता. लोक अज्ञानामध्ये होते. कर्मकांड म्हणजे धर्म झाला होता. जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, विषमता, अंधरूढी समाजामध्ये प्रस्थापित झालेल्या होत्या. समाज दिशाहीन होता. समाजाला एका क्रांतिनायकाची आवश्यकता होती, एका विचार प्रवर्तकाची आवश्यकता होती, एका मानव धर्माची आवश्यकता होती. सत्यनीती आणि सदाचार संपन्न अशा तत्वज्ञानाची समाजाला गरज होती. आणि म्हणून या दुःखमय अशा समाजाला दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी तथागताने अर्थात सिद्धार्थाने ग्रहत्याग केला. ते कपिलवस्तू नगरवरून राजगृहाला आले आणि त्या राजगृहामध्ये काही दिवस थांबून ती बोधगयेला गेले. बिहारच्या बोधगयेमध्ये ते गेले आणि बोधगयेमध्ये निरंजना नदीच्या काठी 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. परंतु त्यांच्या लक्षात आलं की शरीराला त्रास दिल्यानं ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सुजातानं खीर दिली, उपवास सोडला आणि त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. पापी मारावर विजय मिळवला, वाईट विकारावर. पापी मार म्हणजे वाईट विकार, ती जी आपल्या मनात आहेत, अंतरंगात आहेत, त्याच्यावर त्यांनी विजय मिळवला. मनावर विजय मिळवला, स्वतःवर विजय मिळवला. जग जिंकण्याच्या भाषा नाहीये, स्वतःला जिंकण्याची भाषा, स्वतःच्या मनाला जिंकण्याची भाषा, विकाराला जिंकण्याची भाषा. आणि बुद्धाने स्वतःला जिंकलं, मनाला जिंकलं, विकाराला जिंकलं, पापी माराला जिंकलं आणि ते सम्यक संबुद्ध झाले. ते संबुद्ध झाले, त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली. पापी मारावर विजय मिळवला, स्वतःवर विजय मिळवला आणि श्रमण परंपरा त्यांनी उभी केली. आणि तथागत, आता ते तथागत झाले. पूर्वी सिद्धार्थ होते, नंतर गौतम झाले. गौतमाच्या नंतर आता ते तथागत आहेत. तथा आणि आगत हा पालीचा शब्द आहे. तथा म्हणजे त्याप्रमाणे, आगत म्हणजे आले, जे स्वतः सांगितलं आणि नंतर आचरण करत आलेले म्हणजे तथागत आहेत. आणि म्हणून त्यांना तथागत ही उपाधी दिली. आणि तथागत बुद्ध, बुद्धीला प्रमाण मानणारे बुद्ध, अशी तथागतांनी आपल्याला मिळालेले सम्यक ज्ञान कुणाला सांगावं? सुजाताची खीर खाल्ल्यानंतर संशय घेऊन पंचवर्गीय भिक्खू अर्थात ब्राह्मण त्यांना सोडून सारनाथच्या मृगदाय वनामध्ये गेले होते. तथागतांनी तपस्वी भल्लिके व्यापाऱ्यांना वाटेमध्ये उपदेश केला, उपासकांना उपदेश केला आणि ते सरळ सारनाथला, काशी वाराणसीच्या जवळ असलेल्या सारनाथ मध्ये आले. आणि तिथं पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी प्रथम उपदेश केला, धम्मचक्र प्रवर्तन केलं, धम्माची स्थापना झाली. बोधगयेमध्ये बुद्ध उत्पन्न झाले, तर सारनाथ मध्ये संघ उत्पन्न झाला आणि धम्म उत्पन्न झाला. धम्माची स्थापना झाली, धम्माच्या चक्राला गती देण्यात आली आणि पंचवर्गीय भिक्खू झाले. आणि बुद्धाने धम्माच्या प्रसाराला आणि भिक्खू संघाच्या निर्मितीला सुरुवात केली. बुद्धांना 4 आर्य सत्य भेटले. जग दुःख, जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाचा उच्छेद करता येतो. त्यासाठी दुःख निरोधगामिनी प्रतिपद अर्थात मध्यम मार्ग आहे. म्हणजे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाच्या कारणाचा उच्छेद करता येतो, त्यासाठी एक मार्ग आहे. बुद्धांनी 4 आर्य सत्य शोधून काढले. बुद्धांनी अष्टांग मार्ग शोधून काढले आणि 12 प्रत्युत्य समुत्पाद, दुःख कसं येतं आणि दुःख कसं जातं, म्हणजे 4 आर्य सत्य, 8 अष्टांग मार्ग आणि 12 पायऱ्यांचा प्रत्युत्य समुत्पाद, असं 24 तत्वे बुद्धांनी शोधून काढले. तेच बौद्ध तत्वज्ञान, ज्या सम्राट अशोकाने जे बोधी चक्र आहे, त्या बोधी चक्रामध्ये हे 24 आर्य आहेत.
म्हणजे 24 आर्यांचं चक्र, धम्मचक्र या जगावर फिरवण्याचं काम 2500 वर्षापूर्वी सारनाथ मधून तथागत बुद्धांनी केलं आणि जगाला शांतीचा आणि अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश दिला. जगाला पंचशील सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत बुद्धांनी सर्वात महत्वाचे पंचशील हे तत्व दिलेलं आहे. पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. काय आहे? प्राण्याची हत्या करणार नाही हे वचन मी ग्रहण करतो. पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. प्राण्यांची हिंसा करणार नाही हे वचन मी ग्रहण करतो. अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. चोरी करणार नाही हे वचन मी ग्रहण करतो. चोरी करणार नाही हे वचन मी ग्रहण करतो. मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामी. मी खोटे बोलणार नाही हे वचन मी ग्रहण करतो. मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामी. व्याभिचार अनैतिक काम मी करणार नाही हे वचन मी ग्रहण करत आहे. सुरामेरय जपमदठाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. मद्यपान आणि मादक द्रव्य मी सेवन करणार नाही हे पंचशील पंचतत्वे सर्वसामान्य माणसासाठी दिले आणि आज समाजाला याची गरज आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी हे पंचशील तत्वे आम्हाला दिले. प्रज्ञाशील आणि करुणा दिली. प्रज्ञेला आचाराची जोड, संस्काराची जोड, ज्ञानाला चारित्र्याची जोड. म्हणून प्रज्ञाशील आणि करुणा हे बुद्धाची 3 तत्वे आज समाजामध्ये अत्यंत गरजेचे आहेत. आम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे, प्रज्ञेची आवश्यकता आहे आणि प्रज्ञेला चारित्र्य आणि शीलाची आवश्यकता आहे आणि करुणामय जीवन जगण्याची आवश्यकता आहे. म्हणून 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी प्रज्ञाशील आणि करुणेचे तत्व शोधून काढले. आम्हाला पंचशील दिले, 4 आर्य सत्य दिले, अष्टांग मार्ग दिले, प्रत्युत्तर समुत्पाद दिला. म्हणून विचार देणारे बुद्ध, विचार प्रवर्तक बुद्ध, ज्यांनी विचार उत्पन्न केले, ज्यांनी मार्ग शोधून काढला ते बुद्ध, त्या मार्गाचं आणि त्या विचाराचं नाव धम्म आणि या विचाराची प्रसार यंत्रणा म्हणजे संघ. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी संघाला अनुसरतो, मी धम्माला अनुसरतो, मी आचरण करतो. म्हणून विचार प्रवर्तक बुद्ध, त्या विचाराचं नाव धम्म आणि त्या प्रसार यंत्रणेचं नाव भिक्खू संघ. कुणी कुणी म्हणतात धम्म म्हणजे धर्म. धम्म म्हणजे धर्म नव्हे, धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे नीती. सदाचार आणि नीतीला धम्म म्हणून संबोधलेला आहे. आणि आज न्यायानं वागावं, नीतीनं वागावं, सदाचारानं वागावं म्हणजे धम्मानं वागावं. प्रत्येकाला आज धम्माची गरज आहे. समाज धम्माशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. कारण नीती आणि सदाचार, प्रज्ञा, शील आणि करुणा जर समाजात नसेल, विवेकनिष्ठा, विज्ञानवाद जर समाजात नसेल, तर तो समाज म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि म्हणून एक बुद्धिप्रमाण्यवादी, सत्वशील समाज, न्यायी समाज, मानवतावादी समाज जर आम्हाला अस्तित्वात आणायचा असेल तर धम्माची आवश्यकता आहे. धम्म म्हणजे सदाचार, नीती आणि न्याय. आणि हाच धम्म 2500 वर्षापूर्वी तथागतांनी आम्हाला दिला. अहिंसा, सत्य, प्रेम हा धम्माचा पाया आहे. बुद्धाजवळ शस्त्र नाही, बुद्धाजवळ शास्त्र आहे, बुद्धाजवळ विज्ञान आहे. म्हणून तुम्ही बुद्धाच्या मूर्त्या पहा, बुद्धाजवळ कुठलंही शस्त्र तुम्हाला दिसणार नाही. शस्त्राच्या जोरावर नाही तर शास्त्राच्या जोरावर जग जिंकण्याचं काम बुद्धांनी केलं. आणि म्हणून आज बुद्धांच्या विचाराची, बुद्धाच्या सत्याची, बुद्धाच्या अहिंसेची, मानवतावादाची समाजाला फार मोठी गरज आहे. म्हणून बुद्धाजवळ शस्त्र नाही, बुद्धाजवळ विचार आहे, शास्त्र आहे, अहिंसा आहे आणि त्याच्या जोरावर बुद्धांनी जग जिंकलं. बुद्धांच्या हातात, बुद्धांच्या पायात, बुद्धांच्या कपाळावर कुठलंच प्रतीक तुम्हाला दिसणार नाही. बुद्धांनी बाह्य प्रतीकावर भर दिलेला नाही. बुद्धांनी अंतरंगावर, मनावर, मनातल्या विकारावर आणि स्वच्छ मनावर
आणि चारित्र्यावर, सद्विवेकावर, सद्नीतीवर, सद्धम्मावर भर दिला. पण आज आम्ही प्रतीकावरती काम करतो. बुद्ध प्रतीकावरती काम करू शकले नाहीत. बुद्धांनी आचारावर, विचारावर, संस्कारावर, तत्वज्ञानावर आणि मनातल्या विकारावर आणि मनाच्या स्वच्छतेवर भर दिला. म्हणून आज तथागत बुद्ध स्वतः सांगितलं आणि नंतर आचरण करत आलेले तथागत बुद्धाची आज समाजाला संस्कृतीची काय गरज आहे. जगामध्ये प्रखर विज्ञानवाद म्हणणारे बुद्धवाद, म्हणून जे बुद्ध वाचतात ते बुद्धिवादी बनतात. जो बुद्ध आहे व शुद्ध आहे, जो शुद्ध आहे व बुद्ध आहे. आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज, बुद्धाच्या विज्ञानवादाची गरज खरोखर आज समाजाला फार गरजेची आहे. विज्ञानवादाची आवश्यकता आज समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मी माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांचे पुस्तक, सगळ्या पुस्तकांचा माझ्याकडे संग्रह आहे. मी सगळे पुस्तकं वाचलेत. आज या विचाराची गरज आहे. बुद्धापासून आणि चारवाकापासून आणि महासम्राट बळीराजापासून आणि सिंधू संस्कृतीपासून आज मराठा सेवा संघाने आमचा इतिहास समाजासमोर मांडण्याचं काम केलं. आज या सत्यशुद्ध इतिहासाची आम्हाला खरी गरज आहे. कारण जो इतिहास समाज विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. आणि म्हणून अशा ज्या समाजाला सत्य इतिहासाचं ज्ञान नाही तो समाज गुलाम असतो. म्हणून आम्हाला आता सत्य ज्ञानाची आज ओळख व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्यांचे वारस, सम्राट बळीराजाचे वारस, बुद्धांच्या विचाराचे वारस असलेला हा आमचा महाराष्ट्राचा पुरोगामी समाज, हा बहुजन समाज आज आमचा सत्य इतिहास शोधत आहे. इतिहासकार संशोधन करत आहेत. आज अशा विचाराची आवश्यकता आहे. म्हणून ज्योतिष, भविष्य, दैववाद, प्रारब्धवाद, नशीबवाद, कर्मकांड, मूर्तीपूजा, यज्ञ, होम, हवन, आजाबळी, नवसायस, तीर्थस्नान, व्रत, वैकल्य, दोरे, गंडे, जप, तप, पोथ्या, पुराणे, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, अनात्मवाद, अनिश्वरवाद, ईश्वरवाद, परमात्मा, राशी, भविष्य, भूत, भानामती, जादू, टोना, ह्या सगळ्या गोष्टी, भविष्य, शुभ, अशुभ, या सगळ्या गोष्टी 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. म्हणून इथल्या पुरोगामी चळवळीवरती आणि इथल्या सगळ्या महामानवांवरती बुद्धांचा प्रभाव आहे, बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. बुद्धांनी पुरोगामी विचाराचा पाया या समाजामध्ये आणि या देशामध्ये घातला. म्हणून आज जगावरती बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. युद्ध नको, बुद्ध हवा आहे. हा नाराच कशाचा आहे? हा नारा बुद्धांच्या विचाराचा हा विजय आहे. आणि म्हणून प्रखर विज्ञानवादी, मानवतावादी, विवेकनिष्ठ विचारवंत या देशामध्ये 2500 वर्ष काळ बघा तुम्ही, 2500 वर्षाचा काळ आहे. लोकशाही विचाराची प्रस्थापना, राजेशाहीच्या काळामध्ये लोकशाहीचे विचार पेरणारे तथागत बुद्ध 2500 वर्षापूर्वी त्यांचे विचार जर आम्हाला समजले तर किती पुरोगामी होते. पण का आम्ही बुद्धाला समजून घेऊ शकलो नाही? का बुद्धाला भारताबाहेर जावं लागलं? हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे. का मला बुद्ध पचले नाहीत? का बुद्ध मी पचू शकलो नाही? कोण आहेत बुद्धाचे विरोधक? हा सगळा जर भाग आम्ही पाहिला तर बुद्धाचे स्तूप, बुद्धाच्या लेण्या तोडल्या गेल्या, उद्ध्वस्त केले गेले. बुद्धाची संस्कृती दडपण्यात आली. बोधगयेचं महाबोधी महामंदिर सुद्धा 180 फूट उंचीचं महाबोधी महाविहार सुद्धा मातीमध्ये झाकलं गेलं. बौद्ध विद्यापीठे जाळण्यात आली, नष्ट करण्यात आली. हा सगळा भाग जर आम्ही अभ्यास केला तर खरोखर बुद्धाला या समाजामध्ये, या देशामध्ये, बुद्धाच्या भूमीमध्ये न्याय मिळाला नाही ही खरी शोकांतिका आहे. म्हणून मराठा सेवा संघाने बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या व्याख्यानाच्या सत्राचं आयोजन केलं. खरोखरच किती ही आनंदाची बाब आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी. कारण आज बहुजन समाजाने बुद्धाला समजून घेण्याची गरज आहे. बुद्धाच्या विचाराला समजून घेण्याची गरज आहे. कारण या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात तथागतांनी 2500 वर्षापूर्वी केली. बुद्धाचं तत्व आहे अत्त दीपो भव. अत्त, दीपो आणि भव. मी पाली भाषेचा प्राध्यापक आहे. अत्त दीपो भव, तूच तुझा दीप बन. तुझं कल्याण करण्यासाठी दुसरे कोणीच येणार नाही. तुझं नुकसानही कोणी करणार नाही, तुझं कल्याणही कोणी करणार नाही. तुझं कल्याण तुला करायचं आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मांडलेला कर्तृत्ववादाचा सिद्धांत आज बहुजन समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही दैववादी, प्रारब्धवादी आणि नशीबवादी बनत चाललो.